जय शिवराय मित्रांनो. तर आता वाजलेत किती 6 ना आम्ही चाललो बीचवर. बघू तेव्हा आपण टाईम तर भेटणार ना, आजच भेटेल. तर बरं जाऊन बघू काय सीन. काल रात्रीने आलतो पण गेलो लगेच. मी पुढे येऊ की नको. माझी. तर मित्रांनो थोडा व्हिडिओ फोटोशूट झाला आमचा. चप्पल कुठे ठेवली काढलं थोडं, पण आंदोलनला गेली कारण तब्येत वापस खराब झाली तर डोक्याला ताप नाही घेतली. तर आता आपल्याला 8 वाजता गाडी येणार न्यायला. 8 ते 7 ते 5 8 ते 7 वाजेपर्यंत म्हणजे जे लोकेशन आहेत. गाडीवाल्याने आमच्याकडून 5200 रुपये घेतले. म्हणजे पूर्ण दिवस फिरविलो. अशी पर्सनल गाडीवाला पण होता, त्या प्रायव्हेट ते सॉरी बस होती गव्हर्नमेंटची अशी बोलून 350 रुपये पर पर्सन. पण त्याच्यात 45 जणं असतील, 45 का 55 जणं. त्याच्यावरनी 2000 रुपये एक्स्ट्रा गेलेलं बरं. गाडी केलेली बरी प्रायव्हेट आपली. काम 25 हो जाएगा. आपले मना तर राज्य होल ना, केव्हा बी थांबव, थोडा लेट जा, कुठे फिरला चांगला लोकेशन वाटला थांब ना तिथं टाइमपास करी. ऐसा काम है भाई. तर आज काय काय फिरू सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो आता वाजले किती 7:30 ना. आपला गाडीचा ड्रायव्हर आहे ना 8 वाजताच म्हणजे 7 वाजता आलेला रूमवर. ते येणार होता 8 वाजता. बघू आता जाऊ. 8 वाजलं 8 तरी ही पोरा निघत नाही. काय बोलायला पाहिजे ना. तर बसवाला येऊन काहीतरी 7:15 7:30ला आलेला बसवाला. 8 वाजता निघालं पाहिजे कारण एवढा फिरायचा म्हणजे कमी 10-12 लोकेशन आहेत. 5200 फुकटनं दिलं. तरी टाइमपास केलं का समजायला मार्ग नाही पोरांचा. बोलल्या आहे तर राग तर आता नव्हतं शिवाय देता फक्त. और दोस्तों ये अपना गाड़ी है, पर्सनल गाड़ी है अपने घूमने के लिए. क्योंकि मालूम है क्या, ये ड्रायव्हर अंकल आहे. तर मित्रांनो आपण आहोत कोणार्क टेम्पल. आणि देव या मंदिराची हिस्ट्री काय थोडीफार. हिस्ट्री खूप डेंजर आहे. हा मंदिर बनवताना आहे ना याच्यात एक चुंबकीय शक्ती आहे, पण ती त्याच्यात दगडापासून आहे. खाली मंदिराच्या गाभाऱ्यात आणि वरती कळस आहे ना, त्याच्यात काहीतरी चुंबकीय शक्ती आहे. पूर्ण मला माहित नाही, पण आपण बघू एक्सप्लोर करून. पूर्ण जो कोण भेटेल आपल्याला. खूप जुना मंदिर आहे आणि याची हिस्ट्री जगन्नाथ टेम्पलची जुडलेली आहे. काय बोल आता लांब जा, कारण या मंदिराचा कलश कोणालाच लावता येत नव्हता ना.
मला देव आहे ना थोडीफार माहिती सांगणार आहे. आता आपण आलोय कोणार्क मंदिरच्या म्युझियममध्ये. मी थोडी माहिती वाचली त्याप्रमाणे कोणार्क टेम्पल 13व्या शतकांचा टेम्पल आहे आणि ते हा टेम्पल आहे. इकडे हा फोटो दाखवतो तुम्हाला फोटो दाखवतो का? हा बघा, हा टेम्पल आहे ना, याच्यावरती या टेम्पलच्या वरती पहिला चुंबकीय शक्ती होती. त्याच्यामुळं समुद्राच्या बाजूला जहाज वगैरे होता, त्यांची डायरेक्शन समजायची. पण त्यानंतर याच्यावर अटॅक केला इंग्रजांनी किंवा मुघलांनी, त्यांचं बरंच नुकसान व्हायचं. याच्यात काहीतरी शक्ती होती त्यामुळे. त्याच्यानंतर त्यांना समजलं की त्या चुंबकामुळे त्यांना कंट्रोल करता येत नाही. त्यानंतर इंग्रजांनी ते चुंबक घेऊन गेले. त्याच्यानंतर या मंदिराची पूजा वगैरे बंद झाली. हां, त्यानंतर मग पूजा वगैरे बंद केली यामध्ये. पण त्या चुंबकाचा शोर अजून नाही लागलाच नाही ना. 13व्या शतकांचं मंदिर आहे ना, जगन्नाथ मंदिर. लिंगराज मंदिर तिकडे आणि हा मंदिर आहे. देवाबाई मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये कलश होता, पण आता इथे वरती कलश नाही बघा. कारण त्या कलशामध्ये एक म्हणजे खतरनाक पावर होती. जगन्नाथ मंदिर आहे ना आपला, त्या मंदिराला लागून काहीतरी हिस्ट्री आहे या मंदिराची. ते आता मला पण प्रॉपर माहिती ना, एक गाईड घ्यायला लागेल तेव्हा समजेल. पूर्ण आमची या हिस्ट्री वाचत आहे, ते तुम्हाला थोडाफार सांगतील. जयेश, यो काय बघ ना जरा, या कलसामधून किती डिस्टन्स आहे? 38 मीटर आहे कलशपासून. आता कलश तर नाही आहे, तेवढा डिस्टन्स कमी असेल. 34. ना भाई, यो काहीतरी पावरचा आहे असा. हा, वेस्ट नॉर्थ ईस्ट साऊथ. हा, मंदिराची रुंदी दाखवली काही, लांबी रुंदी दाखला. तो राजाचा पौराण कालापाड नावाचे हे तुम्ही वाचू शकता. त्याच्यामुळे त्यांनी तो कलश तोडला. मूर्ती बघू शकता कशी काय कोरली असेल राहिला. आत्ताच्या याच्यात तो होऊच शकत नाही अशी. तर मित्रांनो, एवढी खतरनाक हिस्ट्री आहे ना मंदिराची, शपथ. जर गेलो ना वापस हिस्ट्री बघेल मी मोबाईलवर. लय डेंजर हिस्ट्री आहे ना. ज्या पोऱ्याने तो वरती कलश लावला त्यांनी आत्महत्या, म्हणजे जर त्या म्हणजे ते कारागिरानं यांनी राजांनी मारावा ना म्हणून त्यांनी स्वतःचा प्राण दिला. वर्षी मंदिराच्या वर्षी उरी टाकली त्यांनी समुद्राने. लय डेंजर हिस्ट्री, लय डेंजर. तुम्ही बघा, नक्कीच बघा युट्यूबला हिस्ट्री कोणार्क. पण तो कलश अजून नाही, तो इंग्रजाईत नेला वाटतं.
हा मंदिर आहे. हा कलश बघू शकता. कलश अजून पण नाही येतो, कारण जेव्हा सगळं या झाला, आता आम्ही थिएटरवर हिस्ट्री बघितली तर लय डेंजर हिस्ट्री, लय डेंजर. चक्रा तिथे घरून आहे, कुठला एक मेन मंदिर का पूर्ण करेंगे. सूर्य का पहला किरण उधर आएंगे अपोजिट. ये सुबह 6 होगा, इसको मानेगा 9, इसको मानेगा 12, इसको मानेगा 3, इसको मानेगा 6. सुबह 6, शाम का 6. ये बीच में देखो 6 से 7:30. अच्छा 6 से 7:30. 1.5 घंटा. 9, 10:30, 12, 1:30, 3, 4:30, 6. साहब अभी धूप है, मेरा छा कहाँ गिरता है इसे नीचे देखो. हम बताएंगे, टाइम बताओ, मत बताओ. साहब यहीं गिरा है, पता है. सर 10:40 को 45 होगी. 10:30, 10:30 से आगे. समझ भैया. ओके 10:43. ये हमारा तो घड़ी नहीं ना, वो 10:40 करेक्ट है. फिर 1 सेकंड उधर इधर हा साइंस. सायन्स. लय डेंजर हिस्ट्री मित्रांनो, लय डेंजर. इथली मूर्ती आहे ना, इंग्रजांनी गायब केलेली आहे. आता वाजले किती 11. की एवढा डेंजर ऊन लागतो ना, लय खतरनाक ऊन. पण त्यांची जगा हिस्ट्री लय डेंजर आहे ना, लय जुनी. जसं आपलं महाराजांनी युद्ध केलेलं ना, तसा इथले राजाही पण युद्ध केलेलं आहे. 3 वर्ष बोलला ना त्या थिएटरला. 3 वर्ष कंटिन्यू म्हणजे राजा युद्ध करीत होता. आता ते घरी गेलो ना किंवा रूमवर, तर त्या गोष्टीची म्हणजे 100% हिस्ट्री बघील काय काय ना. आता थिएटरला जाईल नॉर्मल, म्हणजे मेन पॉईंट दाखवलं 15-20 मिनिटात. पाहिला सूर्याचा किरण. पहिलं सूर्याचा किरण आहे ना इथे पडतं मंदिरावर, सूर्य मंदिर. देव आता कुठे चाललो आपण? आपण चाललो आता भुवनेश्वर लिंगेश्वर मंदिर. अजून काय काय आहे तिथे? आता तिकडे 2-3 मंदिर आहेत. एक आपलं महाराजांचं मंदिर पण आहे असं मी ऐकलंय. बघू जाऊ. महाराजांनी कुठे कुठे आपलं अस्तित्व स्थापन केलेलं ते पण समजेल आपल्याला. किती टाइम लागेल समजायला पाहिजे या गोष्टी. 1-1.5 तासाची रनिंग आहे. ओके. तर मित्रांनो आता वाजलेत किती 1. बसल्या आम्ही जेवायला. ही आपली गॅंग बघू शकता. एवढा डेंजर ऊन आहे इथं बाई. नाव आपल्याला मला लई बेकार ऊन लागतं, लई बेकार. सगळं भुकेलं जेवलं ना. आधी रोशन बाई जरा असती कुठं लिंगराज मंदिर. पण इथे मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. आमचं दर्शन झालं. तर मित्रांनो आपलं काय काय झालं आपण बघितलं. चंद्रभागा लिंगराज मंदिर, कोणार्क टेम्पल आणि लिंगराज. आता आलो खंडगिरी, उदयगिरी आणि खंडगिरी. पहिले वरी जाऊन येतो ना मला. चालायला जावं लागतं. ही उदयगिरी. तर मित्रांनो आम्ही 2 जण विदाऊट तिकीट आले आहोत. प्लस याला पकडलं वाटतं जीवनला. जीवनला पकडला. तर 2 जणांनी आमची तिकीट वाचलेली आहेत. जीवन भेटला का ना. काढला काम. जीवनला थांबवलं ते. आला गे रणजित दादाला तुम्ही आता हत्तीची गुप्पा म्हणजे इथं हत्ती राहायचं गे.
काहीच नाही तशी गुफा आहे तिथं फक्त हत्तीची, वाघाची, सापाची. तर मित्रांनो आपण कुठे आलो आहोत आपण? द्रोणागिरी पर्वत. तर आता देवीकडे आले 4:30. देवानी सुख सुविधा आपल्याला दिली. तर बघू काय हिस्ट्री आहे या मंदिराची, समजेलच वरती गेल्यावर. बघू शकता सगळ्यांच्या तोंडानं आवाज. भाई इकडे चप्पल काढायची आहे. तर मित्रांनो आपण 8 वाजता बसमध्ये गेलेलो तर 6 वाजता आलो. मग म्हणजे फिरलो 4-5-6 लोकेशन झाले त्यांचे. तर आता उद्या वापस आम्ही दर्शनाला जाणार आहोत. बघू आता मार्केटमध्ये फिरतो थोडा कसा दिसा.